नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञानातील अशा एका सिद्धांताबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण जगाचा वेळ, अवकाश आणि विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. हा सिद्धांत म्हणजे सापेक्षता सिद्धांत, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. हा सिद्धांत 1905 आणि 1915 मध्ये महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. या सिद्धांतामुळे आपल्याला कळले की वेळ, अंतर आणि गुरुत्वाकर्षण हे आपण समजतो तितके स्थिर नसतात. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया सापेक्षता सिद्धांत. भाग 1. सापेक्षता म्हणजे काय? सापेक्षता म्हणजे एखादी गोष्ट कोण पाहत आहे यावर तिचे मोजमाप अवलंबून असणे. समजा तुम्ही एका धावत्या रेल्वेत बसला आहात. रेल्वेमध्ये तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुम्हाला स्थिर दिसेल, पण रेल्वे बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही ताशी 100 किलोमीटर वेगाने धावताना दिसाल. म्हणजेच एकाच व्यक्तीचा वेग दोन वेगवेगळ्या निरीक्षकांना वेगळा दिसू शकतो. यालाच सापेक्षता म्हणतात. भाग 2. प्रकाशाचा वेग. आइन्स्टाईनने एक धक्कादायक गोष्ट सांगितली. विश्वात प्रकाशाचा वेग सर्वांसाठी समान असतो. प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. तुम्ही स्थिर असाल किंवा रॉकेटमध्ये प्रवास करत असाल, प्रकाशाचा वेग नेहमी सारखाच मोजला जाईल. हे ऐकायला साधे वाटते, पण यामुळे वेळ आणि अंतर याबद्दलच्या आपल्या कल्पना बदलून जातात. भाग 3. वेळ मंदावते कशी. समजा 2 जुळे भाऊ आहेत. एक पृथ्वीवर राहतो, दुसरा जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या अंतराळयानातून प्रवास करतो. 10 वर्षांनी जेव्हा तो पृथ्वीवर परत येतो तेव्हा पृथ्वीवरील भावाचे वय 10 वर्षांनी वाढलेले असेल, पण अंतराळात गेलेल्या भावाचे वय कदाचित फक्त 5 किंवा 6 वर्षांनी वाढलेले असेल. हे कसे शक्य आहे? कारण अतिवेगाने प्रवास केल्यावर वेळ मंदावते. याला टाइम डायलेशन म्हणतात. म्हणजेच वेळ सर्वांसाठी सारखी नसते. भाग 4. गुरुत्वाकर्षण आणि वेळ. आता आणखी आश्चर्यकारक गोष्ट पाहूया. जिथे गुरुत्वाकर्षण जास्त असते तिथे वेळ अधिक हळू चालते. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेळ थोडी हळू चालते, तर पृथ्वीपासून दूर अंतराळात ती थोडी जलद चालते. आज आपल्या मोबाईलमधील GPS प्रणालीमध्ये याच तत्वाचा वापर होतो. GPS उपग्रहांमध्ये वेळेची दुरुस्ती केली नाही तर आपले लोकेशन काही किलोमीटरने चुकीचे येईल. म्हणून सापेक्षता सिद्धांत हा फक्त पुस्तकात नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही वापरला जातो. भाग 5. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? पूर्वी आयझक न्यूटन म्हणाले होते की वस्तू एकमेकांना आकर्षित करतात, पण आइन्स्टाईनने सांगितले की वस्तू एकमेकांना ओढत नाहीत. त्याऐवजी मोठ्या वस्तू अवकाशकाल वाकवतात. समजा एका ताणलेल्या रबर शीटवर तुम्ही एक जड चेंडू ठेवला. शीट खाली वाकेल. आता त्यावर एक छोटा चेंडू सोडला तर तो मोठ्या चेंडूकडे जाईल. अगदी तसेच सूर्य अवकाश काल वाकवतो आणि पृथ्वी त्या वाकलेल्या मार्गावर फिरते. निष्कर्ष. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की वेळ सर्वांसाठी सारखी नसते. प्रकाशाचा वेग कायम स्थिर असतो. वेग वाढला की वेळ मंदावते. गुरुत्वाकर्षण वेळेवर परिणाम करते. अवकाश आणि वेळ हे एकमेकांशी जोडलेले आहेत. आइन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत हा मानवजातीच्या इतिहासातील सर्वात महान वैज्ञानिक शोधांपैकी एक मानला जातो. आज ब्लॅक होल, GPS, अंतराळ संशोधन आणि आधुनिक विश्वशास्त्र यांचा पाया याच सिद्धांतावर उभा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ ब्लॅक होलमध्ये वेळ थांबते का? धन्यवाद.